नमस्कार मित्रांनो. आज आपण ओन या शब्दाचा वापर इंग्लिश लँग्वेजमध्ये कसं केलं जाते ते आज आपण शिकणार. ओन ओन याचा अर्थ होतो स्वतःचे किंवा स्वतःचा किंवा स्वतःची, स्वतःचे, चाची म्हणजे स्वतःच काही पण वस्तू असो किंवा व्यक्ती असो ते सांगण्यासाठी जेव्हा आपण सांगतो किंवा सांगायचे असते त्यावेळेस ओनचा वापर केला जातो. ओन हा एक रिलेटेड वर्ड आहे, संबंध सूचक शब्द आहे. त्यामुळे ओनचा वापर सेंटेन्समध्ये कसं केलं जाते ते आज आपण शिकणार आहोत. फॉर्म्युला नाही लिहिला. सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस अदर वर्ड. याच्यामध्ये ऑब्जेक्ट सॉरी फॉर मेन वर्ब ना हेल्पिंग वर्ब प्लस अदर वर्ड. याच्यामध्ये मेन वर्ब नाही आहे, मेन वर्ब नसतो, कारण की आपण एक संबंध दर्शवत आहोत. आपण एक नातं सांगत आहोत की त्याचं आणि माझं, तिचं आणि माझं, त्या वस्तूचं आणि माझं नातं काय आहे ते सांगण्यासाठी आपण ओन या शब्दाचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, दिस इज माय ओन हाऊस. दिस इज माय ओन हाऊस. हे माझे स्वतःचे घर आहे. दिस इज माय ओन हाऊस. दिस इज माय ओन हाऊस. हे माझे स्वतःचे घर आहे. सब्जेक्ट नसल्यामुळे दिस दॅट याचा वापर करण्यात येतो. जर सब्जेक्ट असेल तर त्या सब्जेक्टचा वापर करण्यात येतो. इथे सब्जेक्ट नसल्यामुळे दिसचा वापर केला सब्जेक्टच्या ठिकाणी. हेल्पिंग वर्ब इज आहे. ज्या काळातला सेंटेन्स असेल त्या काळातला हेल्पिंग वर्ब लागेल. टेन्स आपले झालेले आहे. मग अदर वर्ड, माय ओन हाऊस हे पूर्ण अदर वर्ड झाले. दुसरा, हे माझे स्वतःचे घर आहे. दिस इज माय ओन हाऊस. हे माझे स्वतःचे. ओन म्हणजे स्वतःचे. ओन हाऊस स्वतःचं घर. दॅट इज युअर ओन प्रॉब्लेम. ते तुझी प्रॉब्लेम आहे, ते तुमची प्रॉब्लेम आहे. ते तुझी प्रॉब्लेम आहे, ते तुमची प्रॉब्लेम आहे. ती तुमची समस्या आहे किंवा ती तुमची स्वतःची समस्या आहे. दॅट इज युअर ओन प्रॉब्लेम. ती तुमची स्वतःची, ती तुमची स्वतःची प्रॉब्लेम आहे, म्हणून ओन प्रॉब्लेम, युअर ओन प्रॉब्लेम. अविनाश इज माय ओन ब्रदर. अविनाश इज माय ओन ब्रदर. आता हा संबंध ज्यावेळेस आपण दर्शवण्यासाठी ओनचा वापर करतो त्यावेळेस तो एक सख्खा भाऊ, सख्खी बहीण यासाठी ओनचा वापर करतात. सख्खा ओन. चुलतसाठी तर कजन आहेच, सावत्रासाठी तर स्टेप आहेच. तसंच सख्ख्या भावासाठी, सख्ख्या बहिणीसाठी ओनचा वापर केला जाते. ओन. अविनाश इज माय ओन ब्रदर. अविनाश इज माय ओन ब्रदर. अविनाश माझा सक्का भाऊ आहे किंवा अविनाश माझा स्वतःचा सक्का भाऊ आहे. पण सख्यासाठीच ओनचा वापर करतात. अविनाश माझा सक्का भाऊ आहे. नेहा इज मेघाज ओन सिस्टर. नेहा इज मेघाज ओन सिस्टर म्हणजे नेहा मेघाची सख्खी बहीण आहे. इथं पण ती व्यक्ती आहे म्हणून इथं पण त्या ओनचा सख्खा वापर होणार आहे. नेहा इज मेघाज ओन सिस्टर. नेहा मेघाची सख्खी बहीण आहे. मेघा अपॉस्ट्रॉफी यस. याचा अपॉस्ट्रॉफी यसचा अर्थ होतो ची, चा, ची, चे. मेघाची बहीण नेहा. आपण असं पण म्हणू शकतो नेहा इज सिस्टर ऑफ मेघा. नेहा इज सिस्टर ऑफ मेघा असं पण म्हणू शकत होतो. म्हणजे मेघाची बहीण सख्खी नेहा आहे. पण गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस तो लिव्हिंग थिंग असतो त्या लिव्हिंग थिंगला ऑफचा वापर न करता अपॉस्ट्रॉफी यसचा वापर केला जाते. या प्रकारचा ओन या शब्दाचा वापर इंग्लिश लँग्वेजमध्ये दोन अर्थी होतो. एक स्वतःचा, स्वतःचे यासाठी पण वापर होतो आणि एक सख्खा म्हणून पण वापर होतो. असे दोन प्रकारचे वापर होतात, सख्यासाठी पण आणि
स्वतःचे हा एक रिलेटेड वर्ड आहे, संबंध सूचक. वस्तूची असो किंवा व्यक्तीशी असो, त्याच्यासोबत माझा संबंध काय आहे, तिच्यासोबत त्याचा संबंध काय आहे, त्याच्यासोबत तिचा संबंध काय आहे, ते दर्शवण्यासाठी ओनचा वापर करतात. ठीक आहे, या प्रकारे ओन होता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कमेंट बॉक्स तर खालीच आहे. आणि चॅनलवरती फर्स्ट टाइम विजिट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, ऑल ऑप्शन चूज करा, जेणेकरून माझा व्हिडिओ जेव्हा जेव्हा अपलोड होईल तेव्हा सर्वात आधी तुम्हाला दिसेल. नमस्कार.